अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला जांभळाच्या शेतीने केले मालामाल। श्रीगोंद्यातील कोथंबिरे कुटुंबाने एका एकरात 250 जांभळांची झाडे लावून सेंद्रिय पद्धतीने 15 ते 20 टन उत्पादन घेतले। मुंबई पुण्यात विक्री करून यंदा त्यांना 300 रुपये किलोचा उच्च दर मिळत असून उत्पन्न भरघोस आहे। श्रीगोंदा शहराजवळ धुळे वस्ती रस्त्यावरील शेतकरी संपत कोथंबिरे आणि त्यांचा मुलगा ओम कोथंबिरे यांना जांभूळ शेतीतून उल्लेखनीय यश मिळाले आहे। कोकण बाडावली वनाच्या जांभळाच्या लागवडीसह सेंद्रिय शेती आणि योग्य बाजारपेठेच्या नियोजनामुळे त्यांनी शेताला नफ्याचे साधन बनवले आहे। 9 वर्षापूर्वी संपत आणि ओम कोथंबिरे यांनी श्रीगोंदा येथील आपल्या शेतात कोकण बाडावली वाणाच्या जांभळाची लागवड केली। त्यांनी घरच्या घरी रोपे तयार करून एका एकरात 15 बाय 15 फूट अंतराच्या 250 झाडांची लागवड केली। साधारण 2.5 ते 3 वर्षांनंतर या झाडाला फळे येण्यास सुरुवात झाली। कोथंबिरे यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून शेणखताचा वापर केला, तर अत्यंत आवश्यकता असल्यासच कीटकनाशके आणि बुरशीनाशकांचा वापर केला। जांभळांच्या झाडांना फारशी फवारणी लागत नसल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी राहतो। पाण्याचे व्यवस्थापनही त्यांनी ठिबक सिंचन आणि काही वेळा फ्लड सिंचनाद्वारे व्यवस्थित केले आहे। जांभळांचा बहार वर्षातून एकदाच येतो आणि फळांची काढणी 1 ते 1.5 महिना चालते। एका एकरातून 15 ते 20 टन जांभूळ उत्पादन मिळते आणि यंदा 300 रुपये प्रति किलोचा भाव मिळाल्याने त्यांचे उत्पन्न लाखोंच्या घरात गेले आहे। कमी खर्च आणि चांगल्या बाजारपेठेच्या जोरावर जांभूळ शेती त्यांच्यासाठी मालामाल करणारी ठरली आहे।